नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. निवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण. 15 दिवसात निवृत्तधारकांच्या मागण्या निकाली काढा. 15 दिवसात निवृत्तीधारकांच्या मागण्या निकाली काढा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश. चला तर मग पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जिल्हा परिषदेतील निवृत्ती वेतनधारकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. पेन्शनर वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचा मुद्दा मांडल्यानंतर खातेप्रमुखांना 15 दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षापासून निवृत्ती वेतनधारकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांचा पेन्शनर वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर पाढा वाचला. यावेळी चर्चा करून प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचे निर्देश सर्व खातेप्रमुखांना देण्यात आले आहेत. पाहुयात काय आहेत निवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित मागण्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदान रकमेची वसुली टाळावी. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि 5 वर्षापूर्वी अतिप्रदान झालेल्या रकमा परत वसूल करू नयेत व केल्यास ती रक्कम परत करावी असे स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार रोखलेले लाभ आणि संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करणे. लेखा संवर्गातील समायोजन पूर्ण होईपर्यंत लिपिक संवर्गातील काम केलेल्या 12 ते 24 वर्षाचे लाभ कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. इतर सर्व मागण्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करून 15 दिवसात निर्णय घेण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. पेन्शनर वेलफेअर असोसिएशनने सर्वांना सक्त ताकीद दिली आहे.